शरद पवारांनी अजित पवारांच्या आरोपांना उत्तर दिलंय। मी कधीही मुलगी आणि पुतणे असा भेद केला नाही असं उत्तर शरद पवार यांनी दिलेलं आहे। अजित पवारांनी एका जाहीर सभेत याबाबत वक्तव्य केलं होतं आणि त्यावरून दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये आता पुन्हा एकदा भडका उडालाय। शरद पवारांनी अखेर थेट उत्तर देऊन अजित पवार यांना कायमच सत्तापद दिली होती याकडे लक्ष वेधलं। त्याचं कारणही तसंच होतं। शिरूरमधील एका जाहीर सभेत अजित पवारांनी त्यांच्यावर अन्याय झाल्याचं वक्तव्य केलं होतं। मी शरद पवार यांचा मुलगा असतो तर मला संधी मिळाली नसती का? होय, मला संधी मिळाली असती। मी त्यांचा मुलगा नाही म्हणून संधी मिळाली नाही असा आरोप केला होता। त्यावर शरद पवारांनी एका वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत सर्व हिशेब चुकता केला। मी सुप्रिया सुळे आणि अजित पवार यांच्याबाबत कधीही मुलगी पुतणे असा भेद केला नाही। सुप्रिया सुळे आतापर्यंत दिल्लीच्या राजकारणातच आहेत, त्यांना कधीही सत्तापद देण्यात आलं नाही। या उलट अजित पवार यांना कायमच सत्तापद देण्यात आली। अजित पवार यांना राज्यात मंत्री केलं, अनेक कॅबिनेट मंत्रीपद देताना सर्व महत्त्वाची खाती दिली। एक दोन नव्हे तर 3 वेळा उपमुख्यमंत्री पद दिलं, विधानसभेचे विरोधी पक्ष नेते पद दिलं। हे सर्व दिल्यानंतर अजून काय हवं होतं असा प्रश्न शरद पवार यांनी अजित पवार यांना विचारला। पवार साहेबांना जर आपल्या मुलीसाठी काही करायचं असतं तर त्यांनी जे 2 महिला मंत्री केल्या त्याच्यामध्ये अगाथा सगमा आणि सूर्यकांता पाटील, जर त्यांना मुलीलाच मंत्री करायचं असतं तर या दोघींना बाजूला ठेवून त्यांनी सुप्रिया यांना मंत्री केलं असतं, पण त्यांनी काही मंत्री केलं नाही। किंबहुना महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये अजितदादांनाच बळ दिलं। शरद पवारांनी दिलेल्या उत्तरानंतर अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसकडून त्यांची बाजू मांडण्यात आली। शरद पवार पुरोगामी विचारांचे आहेत, त्यांनी भेद कधीच केला नाही। मात्र या सर्व वाटचालीत झालेल्या राजकीय घडामोडींमध्ये संशयाला जागा मिळाली, याकडे लक्ष वेधण्यात आलं। हे अजितदादा याच्यात नौखे होते असं जर साहेब म्हणतायत। 38व्या वर्षी साहेब महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झाले आणि महाविकास आघाडीच्या काळामध्ये कुठल्याही सभागृहाचा अभ्यास नसलेले उद्धव बाळासाहेब ठाकरे हे महाराष्ट्राला मुख्यमंत्री कोणी दिले? महाविकास आघाडीचे शिल्पकार कोण आहेत? आदरणीय साहेबांनीच उद्धव साहेबांना पुढे केलं। मग उद्धव साहेबांना कोणता अनुभव होता? लोकसभा निवडणुकीच्या प्रचारात सर्वच राजकीय पक्षांनी एकमेकांवर सडकून टीका केली। टीका करताना अनेक गौप्यस्फोट करण्यात आले, अनेकांनी त्यांच्या मनातली खदखद व्यक्त केली। अशाच एका सभेत बोलत असताना अजित पवारांनी त्यांचा मुद्दा मांडला। राष्ट्रवादीतून वेगळे होतानाही अजित पवारांनी तो मुद्दा मांडला होता, मात्र त्यावेळी शरद पवारांनी कोणतंही भाष्य केलं नव्हतं। मात्र आता निवडणुकीच्या शेवटच्या टप्प्यात शरद पवारांनी अजित पवारांच्या आरोपांवर उत्तर दिलं। शरद पवारांनी उत्तर देण्यासाठी हीच वेळ निवडण्यामागचं नेमकं टायमिंग काय असा प्रश्न आता निर्माण झालाय। ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत।